वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल. श्रीनिती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो विषय आहे तो विषय आहे एक प्रमोद पांडुरंग धागडे या व्यक्तीचा हा विषय आहे. त्यांच्या 2 बायका आहेत आणि त्या 2 बायका प्रॉपर्टीसाठी कशा भांडतात आणि त्याची मनस्थिती एवढी खराब झालेली आहे की मी हे प्रत्यक्ष डोळ्याने 3-4 दिवस हँडल केलेलं. नेमका प्रकार हा आहे की प्रमोद पांडुरंग धागडे हे पालघर नवली इथे राहतात आणि तिथे पहिली बायको त्यांची, तिला मला वाटतं 3 मुलं आहेत आणि सेकंड बायको आहे तिला काहीतरी 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा. झालं हे की सेकंड बायको हिने त्याची जी प्रॉपर्टी आहे, जी काही प्रॉपर्टी असेल ती तिच्या नावाने करण्याचा प्रयत्न केला आणि जी पहिली बायको आहे तिनेही काय जे काही घ्यायचं ते घेतलंय आणि मध्ये हा जो प्रमोद पांडुरंग धागडे आहे हा म्हणजे अक्षरशः त्याची जी परिस्थिती झालेली आहे ना, इकडचा ना तिकडचा अशी झालेली आहे. म्हणजे प्रॉपर्टीसाठी बायका काय करू शकतात हा तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत अनुभव मी जे बघितलेलं आहे तो मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छिते, यासाठी की माणसाला किंमत द्या, प्रॉपर्टीला देऊ नका. त्या माणसाची अशी परिस्थिती आहे, त्यांनी पूर्ण आपलं जे योगदान आहे ते सर्व्हिसमध्ये दिलेलं आहे. ते आता रिटायर झालेत 31 तारखेला, या नवीन वर्षाच्या 31 तारखेला त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे. आणि रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्यांचा जो विषय आहे तो माझ्याकडे आलेला. तो विषय आल्यानंतर मी ज्या पद्धतीने हँडल करायचा तो मी त्या पद्धतीने हँडल केला. पण ज्या वेळेस मला तिथे जाण्याची वेळ आली, त्याच्या दोन्ही बायका समोरासमोर होत्या, पहिली बायको दुसरी बायको, आणि ते प्रमोद धांगडेही होते तिथे, त्यांचे मुलंही होते. तर तो तिथे जो मला काही एकमेकींचे जे आरोप होते तर ते कुठेतरी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठीच दिसले. म्हणजे बायका प्रॉपर्टीसाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकतात. म्हणजे त्या माणसाला आजार आहेत, मूळव्याध पण आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे आणि ह्या दोघी सतत भांडत असतात. त्या भांडणामुळे त्या माणसाची अशी परिस्थिती झालेली आहे की तो पूर्णतः तुटून गेला. तर प्लीज बायकांनी माणसाकडे पण लक्ष द्या, माणसाच्या तब्येतीकडे लक्ष द्या. माणसाला काय पाहिजे, प्रॉपर्टी काय आज आहे उद्या नाही, प्रॉपर्टी इथेच पडून राहते. पण काळजी घ्या. जो तुमच्या लाईफमध्ये जो कोणी व्यक्ती येत असेल असं तर व्हिडिओ बघा, तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळेल. अंगावर पडेल असं, अंगावर पडलं असतं. ती काय करते की इथे भांडण लागून दे यांची, ह्याला काय भरतो पहिल्यापासून
बापाला काढला सोडून द्या त्याचा कर हे वाढवते आणि सर्व तुमचं काय पुढचं आहे तर बघू आम्ही पण व्हिडिओ करतो तुमच्याला हक्क दिलेला लोकशाही आहे बाबा ही श्रमजीवी संघटना दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठीच आहे आणि आम्हाला काही शिवाय गरज नाही आम्हाला मजुरीची आणलंय तर आम्ही करायला इकडे आणलंय तुम्ही येतात लक्षात ठेवा कोणाचं वाईट केलं तुम्ही सुखी राहणार आम्हाला अशी किती दिलं तरी आम्हाला लागणार नाही आम्ही मजुरीची असेल घरपट्टी म्हणून लागले घरपट्टी लागले तुम्ही समाज काय करत लोकांच्या बोलायला मिळतात कसंही करतात तुम्ही जातील कोर्टामध्ये कोर्ट काय तुम्हाला ताबडतोब देणार नाही त्याला 2-4 वर्षाला घेऊन विचारा कितीतरी भारतामध्ये सर्व चाललेली आहे ऐकून घ्या जर आपली भूमिका जर चांगली असली की नाही जाऊ दे दंगा झालं तर झालं आपण बसू आपण चर्चा करूया पण तुम्ही काय करत नाही का त्यांच्यावर अर्जावर अर्ज करतायत ना इकडे लहान मुलं सोडून गेले फॅमिली आहे पूर्ण घरगुती उपाय असं काही नाही तो मोठीच आहे म्हणून ते तोडलं फॅमिली मॅटर मध्ये आपसात आपलं होते काय बोलत आता तो याचा
तुम्ही कोणाचे जमिनीवरती झोपडा बांधू शकतात का? आजोबाने बांधलं. हे पण आजोबाने. त्यांच्याकडे पुरावा आहे का? तिकडे काय नव्हता तो खोटं बोलतो. हो, मी पण बांधलं. मी 75 वय झाली. डायबिटीस पेशंट आहे. दादा बसून घ्या. पेशंट बोलायचा. साहेब तुम्ही तपासा. हा उद्यापासून बाजू ती काय करते की इथे भांडण लागून दे यांची. ह्याला काय पडतं पोरं कोणाची आहे? DNA चेक कर आणि मग सांग पोरं कोणाची आहे. तुम्हाला नाही दिलेलं आहे. पर्सनल लाईफमध्ये पहिल्यापासून पोरं कोणाची आहे? DNA चेक कर आणि मग सांग पोरं कोणाची आहे.